मतदानाचा दिवस जवळ येत असताना मुंबईत प्रचाराची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे। एकूण विधानसभेत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यासमोर शिवसेनेच्या सुवर्णा करंजे यांचे आव्हान आहे। सुवर्णा करंजे यांनी टायगोर नगर विभागात मोठी प्रचार रॅली काढली। या रॅलीत अभिनेते गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के सहभागी झाले होते। यावेळी नेते मंडळींनी आणि गोविंदानेही या सुवर्णा करंजे यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले। तसेच करंजे यांच्यावर सुनील राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरून समाचारही घेतला। मैं सुवर्णा जी करंजे जी के लिए माई से प्रार्थना करता हूं कि विजय हो। किसी प्रकार का वास्तु शब्द और क्रिया दोष न लगे और जो लेडीज के लिए स्त्री शक्तिकरण के लिए आदरणीय शिंदे साहब जो कर रहे हैं ये भूतों न भविष्यते है। इससे पहले स्त्री शक्तिकरण का विचार इस तरह से पहले कभी नहीं हुआ महाराष्ट्र में। आज महाराष्ट्र जो है बच्चों के लिए और स्त्रियों के लिए किसी प्रकार का कष्ट ना है, तकलीफ ना है, ऐसी हर प्रेरणा दे रहा है। तो ये रियल है शक्ति प्रदर्शन करने का तरीका जो है जिसमें आप बच्चों के लिए, स्त्रियों के लिए, सब लोगों के लिए आप ऐसा माहौल तैयार करते हो और सेवा प्रदान करते हो जिसमें वो लोग ऐसा लगे कि भय नहीं है किसी प्रकार का। आप शब्द से, क्रिया से, विचारधाराओं से भय निर्माण करें, ये शोभा नहीं देता है। अच्छे तरह से किसी ने विचार रखे तो अलग तरह से सम्मान जगता है। तो मैं बहुत बहुत शुभेच्छा प्रदान करता हूं आदरणीय सुवर्णा जी के लिए। देखिए, जो शब्दों से गरीब हो गए वो अमीरी क्या दिखाएंगे जीत और विजय के बाद, ये सोचने का विषय है। कम से कम शब्द तो अच्छे निकले, ये तो है रहे। जो वाचा में ही त्रुटि करने लग गए हैं, अब वो सोचने वाली बात। मुझे ऐसा लगता है कि जैसे आपका इन्हें मैं मिला हूँ पहले, इनका जो स्वभाव है और जो विचारधारा शिंदे साहब की है उसकी वजह से ऐसा लग रहा है कि स्त्रियों के और बच्चों के लिए किसी प्रकार का कष्ट नहीं आएगा, सुख होगा और यहाँ के लोग आगे निकलेंगे। यंगस्टर्स जो है वो चाह रहे हैं कि प्रोग्रेसिव माहौल रहे और वो प्रोग्रेसिव माहौल शिंदे साहब का, फडणवीस जी का, आप लोगों का है इस वक्त शहर में, और आदरणीय मोदी जी का साथ है। और क्या चाहिए। आज विक्रोळी मतदारसंघामधून आमच्या उमेदवार कारंजेताई उभ्या आहेत आणि आपण पाहताय की चांगला प्रतिसाद त्यांच्या रॅलीला इथे मिळतोय। गोविंदाजी देखील उपस्थित आहेत, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। मला वाटतं गेले 5 वर्षांमध्ये जी कामं झाली नाही ती कामं करण्यासाठी लोक यावेळेस कारंजेताईला नक्कीच संधी देतील आणि गेले 2.25 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा या मतदारसंघामधलं हॉस्पिटलचा विषय असेल, या मतदारसंघामधला कब्रस्तानचा विषय असेल, या मतदारसंघामधले रस्त्यांचे विषय असेल, मेट्रो असेल, ही सगळी कामं गेले 2.25 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे कारंजेताईच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत। तर मला वाटतं यावेळेस लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल नक्कीच लोक जे ते करतील यावेळेस। हे जे उभाटावाले आहेत त्यांची महिलांच्या प्रती अशी भावना आहे ही तुम्हाला शायना एनसी यांच्याबद्दलचं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं त्याच्यावरून कळलं। लगेच ते दुसऱ्या दिवशी सुनील राऊत यांनी कारंजेताई यांच्याबद्दलचं वक्तव्य केलं त्याच्यावरून कळलं। संजय राऊत रोज उठून सुटून जे आहे, आता मला तो शब्द वापरायचा नाही, ते देखील महिलांशी कसं बोलतात, जो ऑडिओ क्लिप बाहेर आले तर तुम्हाला माहिती आहे। तर महिलांच्या प्रती यांची भावना ही पहिल्यापासून अशीच राहिलेली आहे। महिलांना वागणूक जे त्यांनी अशीच दिलेली आहे। मला सगळ्या लाडक्या बहिणींना आवाहन करायचं आहे, हा अपमान जो आहे हा फक्त शायना एनसी किंवा कारंजेताई यांचा नाहीये, हा अपमान प्रत्येक महिलेचा आहे। तर यावेळेस सगळ्या लाडक्या बहिणींनी या विधानसभेमध्ये उभाटाला जो आहे, महाविकास आघाडीला जो आहे, चांगल्या प्रकारे उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांचं ते शेवटी ते जे वागतात ते समोर आलं होतं, ते महिलांना मान देत नाही, ज्येष्ठांना मान देत नाही, त्यांची ती मानसिकता आहे सगळ्यांचा अपमान करणं। आणि म्हणूनच ह्या वेळेला
लोकांनी ठरवले बदल हवाय. अनेक लोक मला भेटतायत, महिलांचा वाढता प्रतिसाद आहे आणि ज्यांना ज्यांना त्याने त्रास दिलाय ते स्वतःहून मला भेटून सांगतात की ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि संपूर्ण युतीने जे काम महाराष्ट्रात केले 2.5 वर्षात, त्यामुळे लोकप्रियता त्यांची सुद्धा आहे. आणि विभागात मी सुद्धा विकासाची कामं केलेत. आमदारांनी 1% सुद्धा ते काम केलेलं नसल्यामुळे लोकांचा प्रचंड त्यांच्यावर राग आहे आणि त्या रागाचं आमच्याकडे मतदान होण्याचा हा कल आहे. खूप आनंद आहे कारण ते माझ्या विभागात आले म्हणजे माझा विजय निश्चितच झालेला आहे. कारण आपण बघताय प्रचंड असा लोकांचा तिकडे प्रतिसाद तुम्हाला दिसतोय. लोक रस्त्याने येता जाता बघतायत कारण आमचे ते राजपुत्र आहेत. श्रीकांत शिंदे साहेब आमचे राजपुत्र आहेत. मुख्यमंत्री साहेबांचे सुपुत्र असून सुद्धा त्यांच्याकडे अजिबात कुठला माज नाही. आणि हा आमदार 10 वर्ष आमदार लोकप्रतिनिधी असताना पण त्याच्याकडे इतका माचोरेपणा आहे की तो कुणालाही मान सन्मान देत नाही. हे एक उदाहरण आमच्या मतदारसंघात सगळ्यांना अनुभव आहे या गोष्टीचा.